झोप डुलक्या लागतात पाठीमागे बसून. आहे जिरली बाबा. प्रेरणा, तृप्ती मॅडम, प्रियंका मम्मी जिरली आहे पूर्णपणे. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. आता मी आणि सुरेश चाललो आहे. थांबा, नाव वाचून घेता. मी नाव खूप कठीण आहे ना, तर येत नाही. गिरणेश्वर. हां, गिरणेश्वरला वसईवरून आता निघतो आहे. आमच्यासोबत माझ्या गाडीवरती सुरेश आणि मी आहे, आणि यश आणि किरण सोबत आहेत. तर तो आता यश पुढे गेला आहे वालीवला. आता आम्ही निघतो आहे. तर प्रवास चांगला होऊ दे, ही गणपती बाप्पाजवळ प्रार्थना आमची. आणि आता आम्ही प्रवासाला सुरुवात करतोय. बोल गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. चला. अभी तक गोवा का डाला नहीं है गांडी पे. हां, आणि यश आणि किरण आहे आता सोबत आपल्या. ब्लॉगची मला जरा कंप्लेंट येते, तर ती कंप्लेंट त्यांची बरोबर आहे. गोव्याचा ब्लॉग अजून टाकला नाही, तर पण हा ब्लॉग टाकणार. आणि त्यानंतर मग गोव्याचा ब्लॉगची मला भेटली आयडिया कसा करायचा, पण मला आळस येतो ते करायला. पण आपण ह्या प्रवासाला आता सुरुवात करूया. आता आपण निघतोय. हां, दे ना. 310 किलोमीटर इथून अजून दाखवते. 6:45 म्हणजे 6:45 तास. 7 तास पकडून झाला. आता 10:30 वाजलेत. आपण आत्ता निघतोय वसईवरून. मध्ये मध्ये थांबत आपण प्रवास करणार आहेत. आता चंद्र दिसत होता, पण ढग आले आणि परत लपला तो. आता आम्ही इकडे सुमित हॉटेलला थांबलेत. चाय बी पित आहेत. गाड्या इकडे लावलेल्या आहेत. थोडीशी वाट लागते. रात्रीचा थंडी वाजते. रात्रीच्या हायवेने प्रवास करायलाच नको. आता कान धरतो बाबा. आता नेक्स्ट टायमापासून रात्रीचा प्रवास नाही. म्हणजे दिवसाआड निघून 3 किंवा 4 वाजता तर ठीक आहे, पण रात्री 10 वाजता किंवा 11 वाजता निघून पण तो प्रवास जमत नाही. मग कंटाळा येतो. आता सर्व चाय पितात. चाय पिऊन मग थोडंसं खाणार आणि मग परत सुरुवात करणार. 100 किलोमीटर कवर झालं आहे. अजून 200 किलोमीटर बाकी आहे पोचायला. तर ठीक आहे, आपण असंच हळूहळू पुढे जाऊ. आता 100 किलोमीटर झालं. आता ब्रेक घेतला थोडासा. परत पुढे जाऊ. परत 100 किलोमीटर करू आणि परत ब्रेक करू. आणि मग सकाळी 6 वाजेपर्यंत टायमिंग दाखवतो आहे, पण हळू जाऊ आरामात, काय प्रॉब्लेम नाही. आता एक तिथे आहेत पर्सन, ते आम्हाला सांगतात आता घाट चालू होणार आहे, तर गाडीमध्ये थांबवू नका. माणसं कोण येतील तर थोडीशी भीती आहे की भाई आता काय करायचं. पण ठीक आहे, बघू. देवाचं नाव घेऊ, पुढे पुढे जाऊ. चला. शकते मित्रांनो. आता ना इकडे येता जिरली आहे, फुल जिरली आहे बाबा. इथे ना पाऊस पडलेला आहे, म्हणजे पहिलाच पडलेला आहे पाऊस. आणि एवढा गारवा आहे ना, थंडी वाजते, खूप बेकार थंडी वाजते. अजून 110 किलोमीटर बाकी आहे. थंडी वाजते आणि इथं शिंकायला पण सुरुवात झाली आहे. यश, फुल वाट लागली आहे. थंडी में बारिश का मजा. पाऊस पडले ना, त्यामुळे गारवा आहे हायवेला. हे बघा, ओलं झालं आहे. हे बघा,
जमलंय पूर्ण, फॉग जमलंय. सुयश, कशी आहे परिस्थिती आता? खूप गंभीर. पडेल वाट लागली. गाडीवर बसल्या बसल्या पडेल. झोप डुलक्या लागतात पाठीमागे बसून. मी आहे जिरली बाबा. प्रेरणा, तृप्ती मॅडम, प्रियंका, मम्मी जिरली आहे पूर्णपणे. आता परत रात्रीचा प्रवास नाही करणार गाडीने. ट्रेननी हवं असलं तर जाणार, पण नाही जाणार. हां घेऊया थांब. जे बघा फॉग दिसेल तुम्हाला. सुयश, कापरा भरला ना, थंडी वाजते तुला? अजून 80 किलोमीटर बाकी आहे आणि सकाळ झाली. बरं वाटलं जरा, पण तरी पण थंडी भरपूर आहे. धुका तर एकदम धुकाच आहे. व्हिडिओ तुम्हाला ते आम्ही कॅप्चर केले छोटे छोटे मोमेंट, ते टाकतो. बेकार धुका आहे, बेकार. अजून 80 किलोमीटर बाकी आहे, म्हणजे अजून 1.5-2 तासाचा रस्ता. आणि वाजलेत आता किती वाजलेत? 6:45 वाजलेत. म्हणजे 6:45 म्हणजे 8, 9, 9-9:30 वाजेपर्यंत वाटतं आम्ही पोचू. काय झालं यश? काय नाही काय नाही. काय नाही झालं. सॉरी. हॅलो गाईज, बघा आम्हाला, आम्ही इकडे आता फोटोशूट करतोय. अरे वा, क्या सीन आहे. ते बघा इथे गाडी उभी केलेली आहे. इकडे 2 जण आहेत आणि इथं आता फोटोशूट चालू आहे. गॉगल बिगल घेऊन माझे फोटो काढून झाले तर सुयशचे काढतोय. रूम घेतलेला 9:45 इकडे पोचलेलो आणि ह्या गाड्याची अवस्था बघा. 9:45 आम्ही आलेलो, रूम घेतलं आणि आता वाजले आता 11:30 काहीतरी 11 वाजायला आलेत. आता दर्शनासाठी चाललो आहे, पण दर्शन घेताना वाटतं आतमध्ये ना मोबाईल अलाउड नाही, तर त्यामुळे काही दाखवता येणार नाही. ठीक आहे, तर जाऊ आपण, दर्शन करू. दर्शन घेतल्यानंतर येऊ. त्यानंतर मग लेण्या पण फिरायच्या तिकडे आहेत, अजंता लेणी. तर प्लॅन बनला आहे. आम्ही परत संध्याकाळी 5 वाजता निघायचं इथून, तर त्या प्रकारे प्लॅन बनलेला आहे. तर आता ते पुढे कसं जाऊ आणि मग दर्शन करून काय होईल काय नाही बघू आता. चला जाऊया. मित्रांनो, आत्ताच दर्शन करून बाहेर पडलो आहे, पण तिकडे असं आहे की मोबाईल आतमध्ये घेऊन जाऊन देत नाही. मोबाईल बाहेरच ठेवायचे, लॉकर आहे. आणि म्हणजे मला हे नाही माहिती तिकडचे ते असं कपडे, म्हणजे कपडे का काढायला सांगतात वरचे, जे आपले कमरेच्या वरती जे कपडे असतात ते काढायला का सांगतात. जर तुम्हाला माहिती असेल तर ते मला नक्की सांगा, कारण की मला माहिती नाही. मी गुगलवरती आता सर्च मारून बघतो की काय आहे ते. आणि प्रसाद घेतला आहे आता दीदीसाठी, घरी पण घेतला आणि एक ऑफिससाठी आमच्या. पण गुगलवरती एक्झॅक्ट सांगणार नाही की त्याच्यासाठी ते कारण आहे आणि काय आहे. हां ना, म्हणजे कमरेच्या वरती कपडे का काढायला सांगतात ते मला पण नाही समजलं. बघायला लागेल काय आहे ते. फक्त पुरुष. हां, पुरुषांसाठी कमरेच्या वरती जे वस्त्र असेल ते काढायचे. आता दर्शन झालं, दर्शन घेऊन आता आम्ही निघालो आहे. आता वडापाव घेतो आहे, रूमवरती जाणार. हां, चांबड्याचा बेल्ट पण, असं पण काहीतरी आहे. चांबड्याचा बेल्ट, लॉकेट आहे. बघू आता आपण गुगल सर्च मारून बघूया ना काय आहे. आणि तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही पण सांगा नक्की का असं करतात ते. आता आम्ही वडापाव घेतो आहे, रूमवरती जाणार, खाणार आणि त्यानंतर मग आम्ही निघणार आहे लेणी बघायला. काय नाव आहे रे? अजंठा लेणी. काय नाव आहे? असं लेण्या आहेत इकडच्या, तर ते बघायला जाणार. मग ते गेल्यावरती नाव कळवू काय ते. हां,
इथे आम्हाला ना नाव घ्यायला भरपूर प्रॉब्लेम आहे ते, म्हणजे या मंदिरचं नाव सांग अमोल. प्रनाऊन्स करायला खूप बघ सांगतो. गृणेश्वर मंदिर असं, श्री गृणेश्वर ज्योतिर्लिंग, श्री गृणेश्वर ज्योतिर्लिंग, बरोबर बोललो आता. मदत केली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शिवालय तीर्थकुंड. मित्रांनो, एंट्री गेटमधून एंट्री करून आता आम्ही केव्स बघायला आलो आहेत. आपल्याला लेण्या बघायला आल्यात, लेण्या. यस चाललं आहे आता तिकीट काढायला तिकडे, तिकीट काउंटरजवळ. आणि इथून तुम्हाला दिसत असेल बघा, थांबा दाखवतो, झूम करतो बघा, तू नाही दिसत. आणि तेव्हा तिकडे लेण्या आहेत. आता आपल्याला तिकडेच जायचं आहे लेण्या बघायला. बघा माकड कसा नाचतोय तो, उडून उड्या मारून दाखव परत एकदा. आपण पण अशाच उड्या मारायच्याच. आपले पूर्वज असेच उड्या मारायचे. आपले पूर्वज असेच उड्या कसे, तिकडे 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 असं अशा उड्या मारायचे ते. यस गेला तर तिकीट काढायला, येऊ दे त्याला, मग आपण जाऊ. चेकल्या तो पण कसा आदिमानव बनवून आणला आहे, काय कपडे घातला नाहीत त्यांनी. तो व्हाईट शर्टवाला आहे ना, त्याच्या मागेच उभा येतो, नाही त्याच्या पुढे उभा येतो. चला, ही आपली एंट्री तिकीट आहे. एक सुएजजवळ आणि एक चेकल्या यश सोबत आहे. एंट्री तिकीट दाखवून आपण आतमध्ये एंट्री मारूया. यायला माझी होतच नव्हती माहिती आहे. मला वाटलं अरे डुप्लिकेट तिकीट बिकीट भेटली का काय मला. पण झाली आता एंट्री. आता आपण जातोय केव्स बघायला. बघा भारताचा झेंडा कसा फडकतो. त्याचं स्लो मोशन पण घेतलं आहे, चांगलं आलं आहे. ये चल चल. आता न्यू ब्लॉगर एक अजून रेडी झाला आहे मार्केटमध्ये. मम्मीला दाखवायचं सुयश काढतो. अच्छा मम्मीला बघा. आम्ही पण आम्हाला काय दाखवायची गरज नाही, मी तर ब्लॉग टाकीन त्या मम्मीला माहितीच पडेल. आता आम्हाला एक जण इथे विचारत होते की तुम्हाला फोटो काढायचा आहे का. नाही काय गाडी पाहिजे का, गाईड पाहिजे का. पण त्यांना माहिती नाही आमच्यासोबत गाईड हा सदान कदा उपलब्ध आहे. आणि आमची गाडी पण हीच आहे, ती घेऊन फिरते आता आम्हाला केव्स दाखवते. जवळ आलो आहे मित्रांनो. पण हे बघा केव्स. आपण त्याची एक डिटेल्स बघूया जवळून. और आधे में मॉन्क्स है.